नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे ना संडे आणि मग आता हे दुपारचे माझे जेवणाचे वगैरे भांडी होती. मुलं गेले होते नाश्ता करून, जेवणाचे पण होते काही अर्धे भांडे आणि नाश्त्याचे पण होते. तर म्हटलं चला लवकरच हे करून घ्यावं. मुलं गेले होते खाली, आता ऊन कमी झालं होतं तर ते गेले क्रिकेट खेळायला. म्हटलं आता भांडी वगैरे आवरून घ्यावं, कारण आहे ना स्वयंपाक पण आहे ना लवकरच बनवावा लागतो, कारण संध्याकाळचे 6च्या नंतर आहे ना गॅसजवळ थांबवतच नाही, म्हणून आहे ना मी लवकरच बनवते. कारण गरमीमुळे नको नको वाटते, अगदी फार घाम येतो खूप. आणि म्हणून मी लवकर म्हटलं, आता तर मुलं गेली होती नाश्ता वगैरे करून सगळे, आता भांडी वगैरे खाली झाले होते, तर म्हटलं चला आता मग हे करून घ्यावं, घासून घ्यावं. आणि आज संध्याकाळी ना मुलं बोलली, मम्मा अंडा कढी आणि भातच बनव फक्त. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं पहिले आधी ना भांडी वगैरे आवरून घ्यावं आणि नंतर मग लवकरच तसं 5:30-6 वाजताच मग लगेच मी म्हटलं आता अंडा करी आणि भातच आहे, तर मग लवकरच मग मी बनवून घेते, कारण ते 7 वाजेपर्यंत येतात खेळून. मग खेळून आल्यावर लगेचच मागतात. मग अंघोळ वगैरे झाली की मग लगेच मम्मा जेवायला दे, कारण खेळल्यावर खूप थकलेले जातात. तर मग यासाठी मी ना तिथं अंडे बॉईल करून घेतले होते. ग्रेव्हीसाठी ना टोमॅटो, कांदा, खोबरं आणि आलं लसूण घेतलं होतं मी, आणि अंडे पण मी बॉईल करून घेतले होते. आणि गॅसवर तवा ठेवून घेतला आणि ते मस्तपैकी मग मी ते ना तेलामध्ये भाजून घेतले. आणि एकीकडं भात पण लावून घेतला होता मी. म्हटलं कुकरमध्ये भात झाला होता तोपर्यंत मग अंडे पण थंड झाले, मग तोपर्यंत कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि मग ते त्याची तेलामध्ये परतून घेतलं आणि मस्त थंड करून घेतलं. मग ते तोपर्यंत मी अंडे पण एकीकडे सोलून घेतले होते. मग हे केलेलं वाटण पण थंड झालं होतं. कांदा, खोबरं आणि टोमॅटो, आलं, लसूण हे थंड झालं होतं. मग लगेच त्याची मिक्सरमधून आहे ना मी पेस्ट करून घेतली मस्तपैकी. म्हटलं चला आता आहे ना लगेचच मग कढई मी ठेवली गॅसवर तापवायला. आणि अंडे आहे ना थोडेसे याच्यामध्ये हळद आणि मीठ आणि तिखट आहे ना टाकून हे परतून घेतले ना की मस्त त्याला टेस्ट पण येते. मी ते बॉईल केलेले अंडे ना त्याला छोटे छोटे कट करून घेतले होते मी आणि कढईमध्ये त्याचे मस्त परतून घेतले. तर म्हटलं चला आता आहे ना भात तर झालेला होता, मग अंडा करी गरम गरम. पण मुलं सगळं जेवण बनवून झाल्यानंतरच मग बोलायला लागले, मग मम्मा हे पाहिजे आम्हाला, भाकरी पाहिजे. तर बापरे, म्हटलं चला आता आहे ना मग आता हे तर बनवून घेते. ते आले नव्हते तोपर्यंत, पण मग माझं म्हटलं चला ते आंघोळ वगैरे होईपर्यंत आहे ना होईल म्हटलं, पण आता अंडा कढी बनवून घेते मी तोपर्यंत. त्यासाठी तर आधी आहे ना अंड्याला कट करून घेतले छोटे छोटे बॉईल केलेल्या अंड्याला. आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आहे ना हळद आणि तिखट आणि मीठ टाकून घेतलं होतं. आणि ते बॉईल केलेले अंडे पण आहे ना त्याच्यामध्ये 2 मिनटं असे मस्त परतून घेतले. त्याच्यामुळे मीठ, हळद, तिखट आणि थोडीशी टेस्ट पण छान लागते असं केल्यावर. डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये टाकतात तसं पण करता येतं, पण असे करून केले ना की अजूनच टेस्टी लागतात. त्यासाठी ना मग मी असं करून घेतलं पहिल्यांदा. पहिले हळद तिखट मीठमध्ये ना थोडेसे अंडे बॉईल करून घेतले आणि ते काढून घेतले याच्यामध्ये डिशमध्ये काढून घेतले. आणि त्याच कढईमध्ये ना पुन्हा थोडंसं तेल टाकून आहे ना मग मी केलेलं जे वाटण होतं कांदा टोमॅटो आणि खोबरं आलं लसूण याचं जे वाटण केलं होतं ना ते त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आहे ना परतून घेतलं. आणि म्हटलं आता आहे ना त्याच्यामध्ये टाकली ती केलेली ग्रेव्ही मस्तपैकी. ते याच्यामध्ये तेलामध्ये ना चांगलं परतून घेतलं. छान तेल सुटेपर्यंत आहे ना परतून घेतलं मी ते केलेलं वाटण मस्तपैकी हे केलं. आणि नंतर शेवटी मग ग्रेव्हीमध्ये ना ते आपण फ्राय केले होते ना मी तर अंडे ते पण टाकून घेतले नंतर. आणि तोपर्यंत मी म्हटलं आता हे चांगलं परत आहे तोपर्यंत एकीकडे कोथिंबीर पण मस्तपैकी कट करून घेतली होती आणि स्वच्छ धुवून पहिले कट करून घेतली. आणि शेवटी मग चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं बराच वेळ. त्याच्यामध्ये ना मग टाकली हळद, लाल तिखट आणि थोडासा अंडा करी मसाला होता माझ्याकडं तो टाकला होता थोडासा. आणि म्हटलं आता खडे मसाले त्याच्यामध्ये थोडेसे मी दालचिनी आणि वेलची टाकली होती याच्यामध्ये वाटणामध्ये. मग आता वरून फक्त अंडा करी मसाला टाकला तरी त्याला फ्लेवर खूप छान येतो. ते टाकलं होतं थोडंसं. आणि लाल तिखट हळद आणि चवीनुसार आहे ना मीठ पण टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. म्हटलं आता ही चांगली ग्रेव्ही
तेल सुटेपर्यंत आहे ना परतून घ्यायची आणि मग नंतर वरून आहे ना ते आपण केलेले बॉईल अंडे केलेले आहे ना ते फ्राय केलेले अंडे आहे तर ते टाकून द्यायचे आणि ते मस्तपैकी त्या परतलेल्या मसाल्यामध्ये टाकले ना आणि वरून आहे ना गरम पाणी सोडायचं. त्याच्यामुळे ना चांगली त्याला टेस्ट पण चांगली येते आणि लगेच उकळी येते, कारण अंडे पण बॉईल केलेले आहे आणि ग्रेव्ही पण चांगली शिजलेली आहे ती. त्यामुळे जास्त वेळ काय आपल्याला ती ठेवायची नाही. त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मी टोपामध्ये ना गरम पाणी करायला ठेवलं होतं, तेच गरम पाणी टाकलं होतं आणि मस्त आपली अंडा करी तयार झाली होती. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात टाकायचं. तर बघू शकता तुम्ही लगेच उकळी त्याला आली, कारण गरम पाणी होतं त्याच्यामध्ये टाकलेलं मी गरम पाणी. आपल्याला किती प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणातच आपण टाकायचं गरम पाणी. पण थंड पाणी टाकू नका. गरम पाणी टाकलं ना की लगेचच म्हणजे टेस्ट बघा खूप छान येते असं केल्याने. म्हटलं चला आता आहे ना झालेली आहे आपल्या अंडा कढी पण बहुतेक तयार झाली. एक छोटीशी उकळी आली ना त्याला की मस्तपैकी वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकून ठेवायचं. 5 मिनटं पण नाही, 2-3 मिनटं जरी ठेवलं ना तर लगेच, कारण मसाला पण उकळलेला आहे, चांगला भाजलेला आहे आपला आणि बॉईल अंडे पण आहेत. त्यामुळे जास्त वेळ काय आपल्याला त्याची ठेवायची गरज नाही आहे. तर लगेच आपले 2-3 मिनटामध्ये अंडा करी तयार झालेली होती. आणि एकीकडे हे बघा भात पण झाला होता कुकरमध्ये, अंडा कढी आणि मुलं की मला भाकरी पाहिजे, तर त्यासाठी भाकरी पण बनवली आणि पापड पण तळले. तर चला, असा होता आजचा मेनू माझा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली माझी मी बनवलेली अंडा कढी.